मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये जे काही नियमित कर्जदार शेतकरी अशा शेतकऱ्यांचा समावेश करून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये जे काही नियमित कर्जदार शेतकरी यांची अवस्था इकडे आड आणि इकडे विहीर अशी झालेली आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की बऱ्याच साऱ्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, स्वतः बच्चू कडू यांच्या माध्यमातून किंवा बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत अशी कर्जमाफीमध्ये घ्यावी अशी मागणी केलेली आहे। याचप्रमाणे बरीच सारी कर्ज पुनर्गठन करण्यात आलेली, त्या कर्जांचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। आणि बरीच सारी कर्ज ही 2025 मध्ये नव्यानच घेण्यात आलेली आहेत, त्या कर्जांचा देखील याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। परंतु या मागणीचा कुठल्याही प्रकारे शासनाच्या माध्यमातून उल्लेख करण्यात आला नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देण्यात आलेला नाही। एकंदरीत वेळोवेळी आम्ही कर्जमाफी करत आहोत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येईल आणि 30 जून पूर्वीच कर्जमाफी केली जाईल एवढंच उत्तर शासनाच्या माध्यमातून दिलं जात आहे। मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून वारंवार हेच उत्तर दिलं जात आहे। परंतु बँकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 31 मार्च पूर्वीच शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर द्यायला सुरू केलेली आहे। मेसेज पाठवणं असेल, नोटिसी पाठवणं असेल, वारंवार फोन कॉल करणं असेल, या प्रक्रिया सध्या सुरू झालेल्या आहेत। आणि याच्यामुळे साहजिकच जे काही नियमित कर्जदार शेतकरी किंवा ज्यांनी 2025 मध्ये कर्ज घेतलेले आहेत हे शेतकरी आता अतिशय संभ्रमावस्थेत पडलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून सध्यापर्यंत जे काही हालचाली केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की 9 मार्च पर्यंत ज्या शेतकऱ्यांची नियमित कर्ज आहेत त्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत कर्जाची माहिती घेतलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर एकंदरीत शासनाचा या योजनेमध्ये किंवा या कर्जमाफीमध्ये कुठलाही बदल करण्याचा विचार दिसत नाही। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2025 पर्यंत आपली पीक कर्ज नियमितपणे भरलेली आहेत किंवा पुनर्गठन केलेले अशा शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा आपली कर्ज भरणं हेच योग्य राहणार आहे। कारण आपण जर आतापर्यंत नियमित कर्ज भरलेलं असेल तर आपण कर्जमाफीसाठी पात्र नाही, आणि यावर्षी जर कर्ज थकीत ठेवलं तर पुन्हा नियमित कर्जदार शेतकऱ्यामध्ये येणार नाही। त्यामुळे दोन्हीकडे शेतकऱ्यांची आता गोची झालेली आहे। परंतु जे शेतकरी नियमित आहेत त्या शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी म्हणून मागणी सातत्यानं करण्यात येत आहे। परंतु ही मागणी मान्य होईल का तेही माहित नाही, त्याच्यामध्ये वाढ होईल का हेही माहित नाही। परंतु कमीत कमी या नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपये तरी अनुदान मिळू शकतं जर त्यांनी आपली कर्ज नियमित ठेवली तर। आता कर्जाचा डाटा हा 2020, 2021, 22, 23 आणि 25 या 3-4 वर्षातला घेतला जाणार आहे। परंतु जर आता हे कर्ज थकीत पडलं आणि पुन्हा जर बँकाच्या माध्यमातून पुन्हा ते सिबिल ढासळणं, पुन्हा नवीन कर्ज द्यायला टाळाटाळ करणं अशा जर भानगडी केल्या तर शेतकऱ्यांना मोठा त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे व्याजाची रक्कम भरून नवीन जुनं करणं हे या शेतकऱ्यांसमोर आता पर्याय आहे आणि बँकांच्या माध्यमातून सुद्धा तशाच प्रकारे आग्रह केले जात आहे। आता 2025 मध्ये ज्यांनी कर्ज घेतली, ज्यांनी पूर्वी कर्जही घेतली नव्हती आणि हे नाही, आता त्या शेतकऱ्यांना मात्र जोपर्यंत जीआर येत नाही तोपर्यंत वाटच पाहावी लागणार आहे। कारण हे शेतकरी ना कर्जमाफीमध्ये बसणार आहेत ना नियमित अनुदानामध्ये बसणार आहेत। या शेतकऱ्यांचा कुठेतरी विचार करावा ही मागणी सातत्याने केली जाते आणि सरकारनं त्याच्यावरती काहीतरी विचार करावा हीच या ठिकाणी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की मी पुनर्गठन केलेले, मी आतापर्यंत नियमित कर्जदार आहे, मी यावर्षी कर्ज भरावं का? तर हो, तुम्ही 31 मार्च 2026 पूर्वी आपलं कर्ज भरून नियमित राहू शकता। आता जे ऑलरेडी थकीत आहेत त्यांना त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, कारण त्यांचं ऑलरेडी कर्जमाफीमध्ये बसणार आहे। आणि 2025 मधली जी काही कर्ज येतं, ज्यांनी नव्यानं पहिल्याच वर्षी कर्ज घेतलेली येतं त्यांनी सुद्धा जीआर येईपर्यंत जर वाट पाहिली तर ते त्यांच्यासाठी उत्तम राहील। परंतु जर समजा 31 मार्च नंतर कर्ज भरल्यानंतर त्यांना जर थकीत घोषित केलं किंवा त्यांच्यावरती पुन्हा काही व्याजाचा दंड आकारला किंवा त्यांचा सिबिल ढासळला तर ते सुद्धा धोके त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। एकंदरीत आता 31 मार्च ऐवजी 30 जून 2026 ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख करावी ही मागणी केली जाते। आता पुढील 5-6 दिवसामध्ये काय होतं हे पाहून जर याच्यामध्ये काही बदल झाले नाही तर मात्र 26 तारखेनंतर शेतकऱ्यांनी आपली कर्ज भरून नियमित राहण्याचा प्रयत्न करावा। हाच एक आपला या ठिकाणी सल्ला असू शकतो। धन्यवाद।